सर्वांना पोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा. हॅलो, मी पल्लवी. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आहे पोळा आणि ग्रामदेवतांना इतर सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य दाखवला जातो आज. म्हणून हे मरीमातेचं ताट काढून घेतलं होतं. मरीमाता ही आपली ग्रामदेवता आहे आणि आजच्या दिवसापासून तळणाला सुरुवात करतो आपण. ग्रामदेवता आपल्या गावाचं संरक्षण करते. वाईट गोष्टींपासून, आजारांपासून, रोगराईंपासून, ह्या सर्व गोष्टींपासून ती आपल्याला वाचवत असते. आणि इशू, जागृती, आई, पप्पा हे चौघं पण जण मंदिरात गेले होते आणि त्यांनी तिथे पूजा करून घेतली, आरत्या लावून घेतल्या. आणि इकडे माझं चाललं होतं बागेश्रीला गेरू लावून घेतला. मी बागेश्रीला गेरू लावून घेतला. त्यावर ते जेव्हा सुकलं ना, त्यानंतर मी त्याच्या सोनारी कामाच्या स्वस्तिक काढून घेतलं. सांडशी, कात्री जे काही होतं, सोनारी कामाच्या ज्या सांडशा होत्या, काही दुकानातलं सामान होता त्यांना पुसपास करून घेतली आणि या सांडशा वगैरे हे जे काही होतं ते धुवून घेतलं. त्यानंतर आणि जे राहिलेले नैवेद्य होते ते आईने काढून घेतला. पप्पांनी बागेश्रीची पूजा केली आणि जे काही सांडशा वगैरे काढून ठेवलेलं बागेश्रीला नैवेद्य द्यायचं व्यवस्थित मांडणी करून घेतली. हे सर्व काड्या वगैरे बैल पोळ्याचे जे बैल आणि सर्व मातीचे त्यांची पण मांडणी करून घेतली होती. आणि ही अशा पद्धतीची आम्ही पूजा मांडून झाल्यानंतर ही रांगोळी काढून घेतली आणि पप्पांनी बागेश्री आज सर्व गोष्टीची घाई गडबड, आज सगळ्याच गोष्टीची एवढी घाई गडबड असते. पप्पांना सकाळपासून बनवायची होती की काही गोष्टींचा व्हिडिओ शूट करणं नाही जमत. यात पप्पांनी पण मला मदत केली होती. जे मारुती बाप्पाला माळ तयार करायची होती वड्यांची, ती पप्पांनी तयार करून घेतली. आणि इशू, जागृती, पप्पा हे तिघं पण जण मारुतीला जाऊन आले. आमच्या गावातील दक्षिणमुखी मारुती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे नैवेद्य देऊन आले. मंदिरात गेल्यावर इशू आणि जागृती यायचं नाहीच म्हणतात. त्यांना तिकडे खेळायला खूप छान जागा आहे, तिकडे खेळत बसतात ते. आणि हे बघा, ही मारुती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही पप्पांनी घातलेली वड्यांची माळ. आणि घरी आल्यावर घरी मारुती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे पण नैवेद्य दाखवला, तिथे पण वड्यांची माळ चढवली. सर्व मंदिरांमधून जाऊन आल्यानंतर घरी परत जी राहिलेली पूजा होती, बागेश्रीची मेन पूजा सोनार लोकांची असते ती करून घेतली. आरत्या लावून घेतल्या आणि बागेश्रीला नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर आरती म्हणून घेतली.
होते. गोड पुरी, हरभरा भाजी, भात, खीर, प्रसादाचे वडे, भजी हे सर्व होते. आणि त्यानंतर गावातला पोळा फुटणार होता. वाजलेले होते 5. पोळा फुटल्यानंतर सर्व बैल गावात येतात. मग त्यांची पूजा केली जाते. पोळा हा सण शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असतो. शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या सन्मानासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतामध्ये मेहनत हे आहेत आमच्या घरचे बैल, ज्यांची पूजा करून घेतली आणि त्यांना ते प्रसाद असतो ना, पुरी म्हणा, पुरणाची पोळी म्हणा, ते खाऊ घालायची होती. पण माझाच खूप जीव घाबरत होता. मी कोणत्याच बैलाला खाऊ घातलं आणि सगळं जे बैल घेऊन यायचे ना त्यांना सांगायचे की तुम्ही खाऊ घालून द्या म्हणून. माझा खूप जीव घाबरत होता. आणि अशा पद्धतीने आमचा हा जो सण असतो ना पोळ्याचा, हा आम्ही साजरा करत असतो. तुमच्याकडे कसा करतात पोळ्याचा सण मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ते फोटो पण काढून घेतले आणि खूप एन्जॉय पण करून घेतला.